पाण्याची उपलब्धता तपासल्याशिवाय पुणे परिसरात नव्याने बांधकामाला परवानगी नाही आता। पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे पीएमआरडीए महापालिकांना आदेश देण्यात आले। पुणे परिसरातील पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। पुण्यातील नवीन बांधकाम अडचणीत येण्याची यामुळे शक्यता आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याबरोबर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आहेत। ज्ञानेश्वर, पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत, काय याबाबत अधिकची माहिती? आपल्याला कल्पना आहे पुणे शहराच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने बांधकामं सुरू आहेत, मात्र त्या ठिकाणी राहायला आलेल्या लोकांना पाण्याची समस्या देखील भेडसावते। पिण्यासाठी असेल किंवा घरगुती वापरासाठी असेल पाणी उपलब्ध नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारींची संख्या वाढली आहे। आणि म्हणूनच आता जर नवीन बांधकाम करायचं असेल तर तशी परवानगी घेणं बंधनकारक असेल की या हद्दीत या ठिकाणी पिण्याचं पाणी किंवा घरगुती वापराचं पाणी जे ते मुबलक प्रमाणात आहे तशा पद्धतीची तपासणी आता अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे। किंवा यापूर्वी ज्या पद्धतीनं बांधकाम करणारे व्यावसायिक होते ते जे प्रमाणपत्र देत होते त्यावर आता अशा पद्धतीची परवानगी देता येणार नाही। जोपर्यंत स्वतः अधिकाऱ्यांकडून तशी तपासणी होत नाही आणि अधिकाऱ्यांना जोपर्यंत वाटत नाही इथे मुबलक पाणी आहे तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही अशा पद्धतीचे आदेश तसे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत दिलेले आहेत। पाहावं लागणार आहे याचे नेमके परिणाम काय पाहायला मिळतात। नक्कीच ज्ञानेश्वर, याचे काय परिणाम होतात आणि पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।